आणि पुन्हा तेच म्हणेल मी रमाई, इतक्या वर्षांनी बाबा घरी आलेत, आता त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने दूर नको पाठवू ना. आणि अगं आपल्याला नसेल पण बाबांनी देवी आईला ओळखलं. बघ बघ किती भक्तिभावाने बघतायत ते. दिगू, त्यांची तब्येत महत्वाची आहे, म्हणूनच त्यांना मठात पाठवण्याचा निर्णय घेतलाय ना मी. मान्य आहे, तुझा अधिकार आहे रमाई, आणि बाबांच्या बाबतीत सगळे निर्णय तुझेच असतील. पण अगं बाबा न बोलता त्यांची इच्छा सांगताय, त्यांना जायचंच नाहीये. मग आपण बळजबरी नको ना करूया. त्यांना घरीच राहू देत. आणि रमाई, अगं बाबांच्या अंगात दुष्ट शक्ती असत्या तर देवी आई समोर असे बसू शकले असते का ते? बघ ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही पंतांना घरीच ठेवा. पण जबाबदारी मनोरमे तुझी असेल. दुष्ट शक्तींचा भरोसा कोण देणार? कधी काय बी होऊ शकतं. पंत दुष्ट शक्तींच्या कैदेत होते हे विसरून चालणार नाही आपल्याला. आणि काही गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतील. तरच आम्ही परवानगी देऊ पंतांना घरी ठेवण्याची. मान्य आहे बाबाजी. तुम्ही सांगितलेल्या सूचनांचं आम्ही अगदी काटेकोरपणे पालन करू. पहिली महत्वाची गोष्ट, कुणी बी पंतांना खोदून खोदून प्रश्न विचारायचे नाही. का, कसं, केव्हा झालं, तुम्ही कुठं होता आणि काय केलं, काय बी विचारायचं नाही. आणि दुसरी आणि महत्वाचीच गोष्ट, काढा अचूक येळेवर द्यायचा. यामध्ये जर हायगाय झाली तर मग संपलं सगळं. मग काही बी होणार नाही. मग माझ्याकडे धावत धावत नाही यायचं, बाबाजी वाचवा आम्हाला, वाचवा आम्हाला. काय आलं का ध्यानात? मनोरमे, जे काय झालं ते अजाबात चांगलं झालं नाही. लय वंगाळ झालेलं आहे. तुझी सून लय आतल्या गाठीची आहे. ती तुझं बिंग फोडणार आज ना उद्या सांगून ठेवतो तुला. आणि तुला पत्ता बी लागणार नाही त्याचा. सावध राहा तिच्यापासून, सावध राहा. मला सांग, एक पंत अचानक असे वेगळे कस काय वागायला लागले? हा, अचानक देवी समोर जाऊन कसं काय बसले? तेच तर मला समजत नाहीये. एरवी त्यांच्याशी बोलायला गेले की त्यांना कळत नाही असंच दिसतं. नाटक म्हणजे नाटक करतायत ते. उगा आपल्या समोर आपल्याला दावायचं म्हणून खोळ्यागत वागतायत ते. सावध राहा. तुझ्या सुनेसमोर बी सावध राहा आणि तुझ्या नवऱ्यासमोर बी सावध राहा. तुझं बिंग कधी बी फुटू शकतं, काय बी होऊ शकतं मनोरमे, काय बी. बाबाजी,
बाबा आता तुम्हाला लवकर बरं व्हायचंय हं?